त्यामुळे बाकीचे सर्व ह्या दोघांच्या भरोशावर त्या वाटेने निघाले होते. वाटेत त्यांना दाट झाडांनी वेढलेली एक छोटीशी टेकडी पार करावी लागणार होती. घाटाचा रस्ता तसा ठीकठाक होता, पण टेकडी पल्लाड असलेल्या गावातल्या रस्त्यानं मात्र सर्वांचा अंत पाहायला सुरुवात केली होती. यावर वैतागून कृष्णा आपल्या मागे गाडीवर बसलेल्या सागरला म्हणाला, यार हा सचिन काय जरा येडाय का रे? शहरातल्या गर्दीतून बाहेर पडायला पण एवढाच वेळ लागला असताना मेन रोडने गेलेलं पुरलं नसतं का? पर हाडं खिळखिळी करून टाकली ना या रस्त्यानं. यावर सागर म्हणाला, जाऊ द्या कृष्णा भाऊ, थोड्यासाठी काही बोलू नका. असंही तुमचं आणि त्याचं काही जमत नाही. उगा शब्दाला शब्द नको लागायला. अरे पण त्याला माहीत होतं ना रस्ता खराब आहे. त्यानं हे आधी सांगायला नको होतं का? ह्या अशा रस्त्याने जावं लागणार आहे याची जर कल्पना आधीच मिळाली असती ना तर मी आलोच नसतो. कृष्णाची चिडचिड व्हायला लागली होती. यावर पुन्हा सागर म्हणाला, तुम्ही जरा थंड घ्या ना हो कृष्णा भाऊ, कशाला तापताय थोड्यासाठी? आला ना हॉटेलजवळ आता, तो बघा हायवे. दूरवरचा दिसणारा हायवे बघून सर्वांना हायसं वाटलं. दिशादर्शक पाटीपासून उजव्या हाताला सर्वांनी आपापल्या गाड्या वळवल्या आणि फायनली सर्वजण हॉटेल उमराईला येऊन पोहोचले.